तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख संरक्षण मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख संरक्षण मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत। काल संरक्षण मंत्रालयामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली होती। कदाचित आजही अशीच महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयामध्ये तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख पोहोचलेले आहेत। नेमक्या काय घडामोडी घडतात यावर लक्ष असणार आहे। मात्र भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडींना वेग आलेला आहे आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख संरक्षण मंत्रालयामध्ये पोहोचलेत। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख संरक्षण मंत्रालयामध्ये पोहोचलेत, काय घडामोडी सुरू आहेत? सिलसिला सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की 10:30 वाजता परराष्ट्र मंत्रालय आणि बरोबरच संरक्षण मंत्रालय या दोघांची जॉईंट प्रेस ब्रीफिंग आहे। त्याच्या पहिले जे आहे तिन्ही सेना दलाचे जे प्रमुख आहेत ते राजनाथ सिंह यांना, जे संरक्षण मंत्री आहेत, त्यांना भेटणार आहेत आणि एक बैठक होणार आहे। या बैठकीत आतापर्यंत ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या प्रकाराने स्टेप्स भारताने घेतलेत आणि जे वेगवेगळे एअर बेसेस पाकिस्तानचे नष्ट केले आहेत आणि बरोबरच पाकिस्तानने जे पाऊल उचललंय, खास करून नजर पण आहे नॅशनल कमांड ऑथॉरिटीच्या बैठकीला, जिथे जे नवाज शरीफ याने स्वतःने बोलवली आहे, तर त्या याच्यावरती पण नजर आहे। तर जिथे पाकिस्तान एका जागी न्यूक्लिअर वेपन्सला लक्षात घेऊन काही बैठकी घेतोय, त्याच लक्षात घेऊन सतर्क राहण्यासाठी आणि बरोबरच आताची सिक्युरिटी सेटअप काय आहे त्या सगळ्यांना घेऊन जी आहे या बैठकीत चर्चा होणार। धन्यवाद उर्वशी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।